जय काळ सिद्ध. दासबोध आपला प्रमाण ग्रंथ आहे, त्यामुळे दासबोधातल्या अनेक समासांवर आपण विवेचन केलेलं आहे, विवरण केलेली आहे. समर्थ काय म्हणतात संसाराच्या संदर्भात? समर्थ काय म्हणतात बघा. संसार कसा आहे? आता महाराज सांगायचे, महाराज संसार कसा आहे? जेवढा उगाळा तेवढा काळा, म्हणजे कोळसा. म्हणजे संसाराला चक्क त्यांनी कोळशाची उपमा दिलेली आहे. कळलं की नाही? आणि पुन्हा आपल्या तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, संसार हाची दुःख मुळं लागती दुःखाचे इंगळ. इंगळ म्हणजे विंचू. विंचू लक्षात घ्या. म्हणजे संसार म्हटल्यानंतर काय स्थिती होते बघा. पुन्हा असंही म्हटलंय बघा, महाराज सांगायचे की नाही, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे आपण आता देहधारण कोण भूतालावर आलोय, म्हणजे आपल्याला नेटका करायचा. नेटका संसार नेटका करायचा आहे. नेटका म्हणजे नीट विचार करून, नीट विचार करून. कळलं ना? पण आता नीट विचार, आता जेव्हा विचार मंथन सुरू होतं ना, ते आपल्या लक्षात येतं नाही. ठीक आहे म्हटलंय ना, संसार हाची दुःख मुळे. बरं, अनेक प्रकारची दुःख आपल्याला अनुभवावी लागतात. कळलं की नाही? येतं आता शरीर म्हटल्यानंतर आपण जेव्हा अन्नमय कोशाचा विचार करतो, लगेच पटकन येतं जन्म मृत्यू. म्हणजे जन्माला येणं आलं, नंतर मृत्यू आलं, म्हणजे या शरीराचे जे भाग आहेत ते अन्नमय कोशाचे. नंतर जरा म्हटल्यानंतर म्हातारपण येतं. कळलं की नाही? आणि व्याधी, कर्मानुसार अनेक प्रकारच्या व्याधी, कळलं ना, आजार यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे वास्तविक ही संसाराची स्थिती आहे. कळलं की नाही? म्हणून काय म्हटलं जातं की संसार ह्या संपूर्ण विश्वामध्ये, आता ठीक आहे संसारच आहे, पण ह्याला संसार म्हणू नका. भगवंताने सांगितलंय ना, ह्याला संसार म्हटलं की अनेक प्रकारची दुःख निर्माण होतात. कळलं की नाही? पण त्याला संसार न म्हणता याला परब्रह्म परमेश्वर म्हणा. हे सगळं भगवंताचंच रूप आहे. हे अनंत रूपाने भगवंतच नटलेलं आहे. तो सगळं कार्य करतोय, त्याच्या माध्यमातूनच सगळं काय चाललेलं आहे. कळलं ना? म्हणून काय म्हटलं जातं, ह्याला संसार म्हणायचं नाही. कळलं नाही? ह्याला संसार न म्हणता ह्याला परब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा. हे संपूर्ण चैतन्य जे आहे ना, आपण पाहिलं की ह्याची निर्मिती कशी झाली? माया. म्हणजे जे निर्गुण निराकार जो ब्रह्म आहे, त्याला वाटलं की मी आता सगुण साकार रूप धारण करायचं, आणि मग सगुण साकार रूप धारण करून तो जीव म्हणून या भूतलावर आला. लक्षात घ्या, हे जीव जे आहेत ना, अनंत जीव आहेत. जीव कसा असतो? जीव हा कारणदेहामध्ये अनंत जीव आहेत, अनंत जीव आहेत. आणि सगळे हे जीव कारणदेहामध्ये म्हणजे आहेत उपस्थित आहेत. आणि जेव्हा जेव्हा ज्याची देहधारण करण्याची वेळ येते, कर्मसुकृताप्रमाणे त्या पद्धतीने ते त्या म्हणजे त्यांच्या कर्मानुसार देह धारण करून या भूतालावर येतात. कळलं ना? मग ते चारही योनी, चार प्रकारच्या योनीमध्ये ते असतील. उद्भिज, जारज, अंडज आणि स्वेदज, 4 प्रकारचे सगळे जीव या भूतलावर येतात. आणि सगळे आल्यानंतर या सगळ्या जीवांचा एकमेकाशी संघर्ष हा चाललेलाच असतो. आता म्हणजे मानवेतरांचा संघर्ष तर असतोच, पण मानव सुद्धा म्हणजे मनुष्य जे आपल्याला प्राप्त झाला म्हणून आपण संघर्ष रहित असतो का? नाही. आपला सुद्धा संघर्ष चालू असतो. आपले सुद्धा अनेक प्रकारचे षडयंत्र चाललेली असतात. अनेक प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपण अडकलेले असतो. कळलं ना? आणि मग प्रत्येकाला वाटतं मी मोठा, मला सेलिब्रिटी व्हायचं आहे. म्हणून मग 4 येषणा आपण पाहतो ना नेहमी. कळलं ना? पहिली दारेशना, मला ठीक आहे, मला चांगला पती किंवा पत्नी मिळावी म्हणजे दारेशना. नंतर पुत्रेशना, आता मला मुलगा व्हायला पाहिजे. ठीक आहे, ईशकृपेने मुलगा पण झाला. नंतर वित्तेशना, आता मला पैसा मिळाला पाहिजे भरपूर. आणि मग अनेक प्रकारचे कार्य करून ते पैसा पण मिळवतात. आणि मग काय लोकेशना, तर लोकांनी मला सलाम साहेब म्हटलं पाहिजे. म्हणजे ही कुठली आली? लोकेशना. आणि ह्यामध्ये माणसं इतकी अडकतात ह्या संसार चक्रामध्ये, त्यांना त्यातून बाहेरच पडता येत नाही. त्यामुळे ते आनंद नाही अनुभवू शकत. ठीक आहे, भरपूर पैसा कमवला म्हणून सुखी असतील, पण सुख म्हटल्यानंतर सुखासोबत नेहमी दुःख येतं.
कळलं ना? पण आनंद कुठे असतं? आनंद पूर्णत्वात आनंद असतो. म्हणून आपल्याला पूर्णत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. मी पूर्ण आहे. आणि ह्याच्यासाठी काळसिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाला आपण शरण जेव्हा जातो तेव्हाच ते आपल्याला सांगतात, बाबा तू पूर्णच आहेस. कळलं की नाही? आपण थोडं थोडं समजून घेऊया. जय काळसिद्ध, जय काळ.